मला कलेक्टर व्हायचंय. आणि काही क्लास आम्ही मुली सोबत केले. आमच्या मिसेस पण प्राथमिक शिक्षक आहेत आणि तिघांनी मिळून ते जॉईन केले. आणि त्याच्यानंतर मग एक 7 ते 8 जणांचे क्लास आम्ही जॉईन केल्यानंतर आता आम्हाला वाटलं की आता या एक पैकी आपल्याला एक कुठला तरी आता चॉईस करायचा आहे. हा. आणि मग त्याच्यानंतर तुमचा पण आम्ही पाहिला होता क्लास आणि मग आमच्या तिघांचं पण एकमत झालं की कस्तुरी सरांचा जो क्लास आहे तो हम्म. आपल्यासाठी नक्की चांगला आहे. कारण तुमची शिकवण्याची पद्धत आहे किंवा मुलांशी असणारी जी अटॅचमेंट आहे त्या गोष्टी आम्हाला भावल्या आणि मग आम्ही ठरवलं की आपण कस्तुरी सरांची कॉन्टॅक्ट करू. त्याच्यानंतर तुमच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर जे काय आमच्या काही शंका होत्या त्या सगळ्या शंकांची तुम्ही उत्तरं व्यवस्थित दिली. आणि त्याच्यावर महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटच्या क्षणी मी तुम्हाला विचारलं की तुम्ही हा क्लास कुठून घेता, तर तुम्ही हम्म. मला उत्तर दिलं इंदापूर. हम्म. आता इंदापूर म्हटल्यानंतर तर आमचा उत्साह तुमच्या अजून द्विगुणित झाला की आपण इंदापूरमध्ये राहतो आणि बरोबर. क्लास पण आपला इंदापूर मधून होणार आहे. कारण आम्ही पाहायचो तुमच्या क्लासमधली मुलं खूप लांबून असायची. हो. पुणे, मुंबई, अगदी विदर्भ, मराठवाडा इथून मुलं असायची आणि तो एक वेगळा आधार वाटला. तुम्ही पण विश्वास दिला की तुमच्या पाल्याला ज्या काही हव्या असतील गोष्टी त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून मिळतील. मग एकंदरीत आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुमच्याकडे तो क्लास जॉईन करायचं निश्चित केलं. आणि खरोखरच तेव्हापासून खरं तर आज मी तुमच्या समोर पहिल्यांदाच आलोय. बरोबर. फोनवरती आपली बातचीत होत होती हो. पण आम्हाला काय आमच्या मुलीचं पाहायची काय आवश्यकता भासली नाही. कारण तिच्या ज्या काही शंका आहेत तिने आम्हाला विचारण्याऐवजी तुम्हाला विचारल्या, तुम्ही त्या सोडवल्या. त्यामुळं आम्ही खरंच तुमच्याकडे जो क्लास आहे तो लावून निश्चिंत झालो असं मला वाटतंय. आता शेवटचा क्षण महत्वाचा आहे तो रिझल्टचा. त्याच्यामध्ये जर तिला यश मिळालं तर हम्म. खरोखरच आमच्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट असेल. हा. आणि आम्ही जे काय हे केलं किंवा तुम्ही जी काय मेहनत घेतली तिच्यासाठी हे मेहनतीला फळ मिळालं असं आम्हाला वाटेल आणि खूप आनंद होईल खरं. ती बरोबर. तर कष्ट घेते, तुम्ही सुद्धा घेताय आणि तिच्या या मेहनतीला सुद्धा फळ मिळावं अशी एक शेवटची अपेक्षा आहे. स्वागत आहे आजच्या या पॅरेंट्स फीडबॅक मीटिंग मध्ये. आजच्या मीटिंग मध्ये मुग्धा वसंत कनसे ही विद्यार्थिनी आणि तिचे पालक कनसे सर की जे इंदापूर तालुक्यामधून या ठिकाणी वालचंदनगर या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांचा विद्यार्थी आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीने क्लासेसला त्यावेळेस एप्रिल मे मध्ये जॉईन झाले होते. तर वेलकम आहे सर आपल्या या मीटिंग मध्ये. आणि आपल्याला याच्यामध्ये काय अनुभव आला या क्लास ऑनलाईन आपण जॉईन केले, कारण आजकाल ऑफलाईन क्लास आपल्याकडे उपलब्ध असतात, तरी आपण ऑनलाईन क्लास जॉईन केला आणि कसं जॉईन झाला आणि आपल्याला काय अनुभव आला आतापर्यंत आपण शेअर करू शकतो. सगळ्यात प्रथम तर एक अशी म्हणजे भीती होती. एक तर आम्ही आता ग्रामीण भागामध्ये हम्म. राहतो आणि ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या सुविधा नसतात की जेणेकरून बरोबर आहे. हो मुलांना ना. शाळेव्यतिरिक्त एक्स्ट्राचं काही देता येईल का. हो. तर आणि आजूबाजूच्या गावामध्ये आहे मोठ्या गावात किंवा शहरामध्ये, पण ते आता हम्म. शक्य नाही की मुलांना त्या वेळेमध्ये तिथं घेऊन जाणं, त्यांचा क्लास होईपर्यंत थांबणं किंवा त्यांना परत घेऊन येणं सोडणं, शिवाय आमच्या पाठीमागं आमच्या कामाचा व्याप. बरोबर. तर मी खरं तर बऱ्याच दिवसापासून असे शोधत होतो की घरामध्ये बसून हे आपल्याला सगळं मिळू शकेल का. आणि मग ते सहज आपलं इंस्टाग्रामवरती रील्स पाहत असताना एकतर मी फारसा काय मोबाईलचा वापर करत नाही, पण त्या काळामध्ये कसं काय देवजाने मला बुद्धी दिली आणि मी ते शोधत बसलो. हा. तर ते शोधत असताना तुमची ती ऍड आली त्याच्यावरती. हम्म. आणि ऍड आल्यानंतर मग मला थोडासा एक आधार वाटला की जे आपल्या मुलांना आपल्याला द्यायचंय की जे आपण इथं ग्रामीण भागामध्ये राहून देऊ शकत नाही तर ते याच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतं. हा एक मला म्हणजे वेगळा आनंद वाटला. आणि मग त्याच्यानंतर मी तुमच्याशी संपर्क केला. ओके. म्हणजे असे मी बरेच जणांचे क्लास पाहिले. बरोबर. त्यांनी मला डेमो लेक्चर वगैरे दाखवलं हा. आणि आम्ही जे काय हे केलं किंवा तुम्ही जी काय मेहनत घेतली तिच्यासाठी ते मेहनतीला फळ मिळालं असं आम्हाला वाटेल आणि खूप आनंद होईल खरं. ती बरोबर. तर कष्ट घेते, तुम्ही सुद्धा घेताय आणि तिच्या या मेहनतीला सुद्धा फळ मिळावं अशी एक शेवटची अपेक्षा आहे. माझ्याकडून खूप शुभेच्छा. आणि जसं काय आपण हे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे ज्यावेळेस तिघे एकत्र येत आहेत आणि मेहनत करतायत सर्वजण, तर 100% याचं काही ना काही फळ आहे. आणि मी आपल्या विद्यार्थ्यांना माझा अगोदरपासून मेसेज आहे की तुमचा तिथं पुढे जाऊन नंबर लागेल नाही लागेल, पण तुम्ही तुमची मेहनत मनापासून करा. हे सुद्धा आमच्यासाठी खूप महत्वाचं, म्हणजे आमच्यासाठी तेच महत्वाचं आहे. तुम्ही मेहनत केली मनापासून, त्याचा रिझल्ट काय लागेल ते लागेल, पण तुमची मेहनत दिसत आहे आणि अजून तुम्ही मेहनत अजून चांगली करू शकता. तर मुग्धाचा 90च्या आसपास स्कोर जातोय, 92 पर्यंत जाऊन आलेले विद्यार्थी आहे. ते अजून थोडीशी मेहनत करून अजून पुढे जाणार आहे. आणि म्हणजे मला अशी खात्री राहते दरवर्षी की आपले जे काही विद्यार्थी करणारे आहेत, लागणारे, त्याच्यामध्ये मुग्धाचं पण एक नाव आहे. असं आहे मला, म्हणजे त्याच्याबद्दल विश्वास आहे त्याच्याबद्दल. हम्म, फक्त हम्म, त्याच्या आता गोष्टी चालू आहेत आणि अजून मेहनत मुलं घेत आहेत. 13 डिसेंबरला एक्झाम आहे आणि खूप मेहनत त्यांनी ही घेतलेली आहे.
आता काय काय करायचं हे पण आपलं चालू आहे. त्याबद्दल शुभेच्छा मुग्धाला माझ्याकडून. थँक्यू सर. धन्यवाद. हा. तर मुग्ध, तुला आता ह्या परीक्षा तू देत आहे, ठीक आहे, तर तुला भविष्यामध्ये पुढे जाऊन काय करायचं? हे झालं 4थी 5वी 6वीला तू एक्झाम दिल्या. भविष्यामध्ये 11वी 12वी नंतर तुला कुणीकडे जायचं आहे? मला कलेक्टर व्हायचंय. माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा या गोष्टीसाठी, आणि ते निश्चित तुझ्या जे ध्येय आहे त्याच्यामधून एमपीएससी युपीएससी या स्पर्धा परीक्षांमधून तू नक्की या गोष्टी तू साध्य करशील. आणि तू जी आता मेहनत घेते ह्या सगळ्या गोष्टी तुला फायदा पुढे 100% होणार आहे, हे तू पुढे गेल्यानंतर पण मेन्शन करशील. तर सर, मग या फीडबॅकसाठी धन्यवाद. आणि आपल्याला अजून काय वाटतं की या सगळ्या सिस्टीम मध्ये जे आता आपण टेक्नॉलॉजीज वगैरे पण युज करतो ऑनलाईन माध्यमातून, की जे आपल्याला ऑफलाईन मध्ये समजा शक्य होत नाही त्या गोष्टी देणं समजा, पण तरी पण आपण वेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आज विद्यार्थी कनेक्टेड आहेत आपल्याला क्यूज माध्यमातून, ह्या टेस्ट वगैरे होतात, आपल्या ईमेल वरती तुम्हाला रिझल्ट येतो. याबद्दल आपल्याला काय वाटतं? आणि जे न्यू असतात ज्यांना काहीच माहित नसतं याच्यामध्ये पालकांनाही किंवा ऑनलाईन मध्ये बोर करतो, सो तुम्ही अनुभव घेतलेत, खूप क्लासेस हे चालूच असतं, पण तुम्हाला काय डिफरन्शिएट वाटलं मेन की जी महत्वाची वाटते, जे ऑनलाईन ज्यांना काहीच माहित नाही ना, तर कुठलं जॉईन करायचं आणि काय करायची मेहनत काय असं काहीच माहित नाही, त्यांना काय तुम्ही सांगू शकता? ना आता टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जी काही सध्याची लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे क्लाससाठी आवश्यक असेल ती तुम्ही सगळी वापरताय. तर ही गोष्ट खरंच उत्तम आहे की तुम्ही त्या उपलब्ध गोष्टीचा फायदा करून देताय मुलांना. आणि असं म्हणजे अगदी आता ते नावाला ऑनलाईन आहे, पण प्रत्यक्षात तर असं वाटतं की आपण समोरासमोर बसूनच बोलतोय. म्हणजे बरोबर. सगळं तुमचा ऑडिओ क्लिअरन्स चांगला आहे, व्हिडिओ क्लिअरन्स चांगला आहे, संवाद चांगला होतोय विद्यार्थ्याशी याच्या माध्यमातून. त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आमची कुठलीही शंका नाही. तुम्ही जे काही लेटेस्ट येत आहे ते सगळं वापरताय आणि बरोबर. मुलापर्यंत ते पोहोचवताय, ही गोष्ट नक्कीच चांगली आहे. त्याचा वापर तुम्ही करून घेताय. ठीक आहे सर, धन्यवाद सर या फीडबॅकसाठी. आणि मुग्धाला खूप शुभेच्छा या पुढच्या एक्झामसाठी, येणाऱ्या सर्व एक्झाम आणि पुढच्या टार्गेटसाठी तुझ्या जे आयुष्यातून ठरवले त्यासाठी. ठीक आहे, धन्यवाद. चालेल.